पाहूयात एक मोठी बातमी। यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतायत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोनिया गांधींनी पूजा अर्चाही केली। यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा ही उपस्थित होते। तर सोनिया गांधी रायबरेलीतून आपला अर्ज दाखल करतायत। यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी हा आपला अर्ज दाखल करतानाची दृश्य आपण पाहता। यूपी मधली ही दृश्य आहेत। तर हा अर्ज दाखल करण्याआधी सोनिया गांधींनी होम हवन केलेला आहे आणि यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधी वाड्रा देखील उपस्थित होते। आज लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशातील 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 91 मतदारसंघांमध्ये आज मतदान होतंय। राज्यात विदर्भातील 10 पैकी 7 मतदारसंघांमध्ये मतदान होतंय आणि त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केलेली आहे। आणि त्यामध्येच आता रायबरेलीतून सोनिया गांधी या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। एकीकडे मतदान सुरू आहे तर त्याचबरोबर दुसरीकडे सोनिया गांधी या आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसतायत आणि त्याच वेळेला शक्ती प्रदर्शन देखील होताना दिसतायत। तर यूपी मधली ही दृश्य आहेत। लोकशाहीचा उत्सव आज सुरू झालेला आहे। 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे संपूर्ण देशभरामध्ये आणि त्याच्यातील पहिला टप्पा आजपासून सुरू झालाय। आज 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होतंय आणि त्याच वेळेला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तिथली ही दृश्य आपण पाहू शकता। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। रायबरेलीतून त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। ही दृश्य आपण पाहू शकतो। या ठिकाणी भरगच्च अशी गर्दी पाहायला मिळते। रायबरेली मधली ही दृश्य आहेत। रायबरेली हा काँग्रेसचा गड मानला जातो आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा सोनिया गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तिथलीच ही दृश्य आहे। तिथं मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबतच गर्दी देखील पाहायला मिळते। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल कविटकर तिथून आपल्या सोबत आहेत। अमोल, काय सांगाल? सोनिया गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत, एकूणच कशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते? नक्कीच आपल्याला माहिती आहे की रायबरेली हा काँग्रेससाठी गड राहिलेला आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे घरच्या मैदानात किंवा बाले किल्ल्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करून देशभरामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न असतो। तसाच प्रयत्न आपल्याला या ठिकाणी गांधी कुटुंबियांकडून पाहायला मिळतोय। काल ज्याप्रमाणे अमेठीला गर्दी युवकांनी किंवा विविध स्तरातील लोकांनी केलेली होती, तशीच गर्दी आज आपल्याला रायबरेलीमध्ये सुद्धा पाहायला मिळते। रायबरेलीचं मुख्य जे केंद्रीय कार्यालय आहे त्या ठिकाणी विधिवत पूजा अर्चा होम हवन झालं आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात झाली। साधारण 1.5 ते 2 किलोमीटरचा हा सगळा भाग आहे रॅलीच्या दरम्यानचा। त्यानंतर काही वेळात आता सोनिया गांधी जे आहेत ते आपला अर्ज दाखल करतील। मात्र संपूर्ण गांधी परिवार जो आहे तो यावेळी आपल्याला उपस्थित असलेला पाहायला मिळतोय। सोनिया गांधी असतील, त्याच्यासोबत प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि स्वतः राहुल गांधी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ज्या पद्धतीचं प्रदर्शन अमेठीमध्ये करण्यात आलेलं होतं शक्ती प्रदर्शन, तसंच आता रायबरेलीमध्ये पाहायला मिळतंय आणि यंदा 5 लाखांपेक्षा जास्त मतांनी सोनिया गांधी यांना विजयी करू अशा प्रकारचा दावा कार्यकर्ते करतात। मोठा उत्साह आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणखी याचा एक महत्त्वाचा भाग की प्रियंका गांधी सक्रिय राजकारणामध्ये आल्यानंतर सुद्धा युवकांचा सहभाग जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये कशा प्रकारे याचे रिझल्ट आपल्याला आगामी काळात दिसतील। मात्र आज जो आहे ते शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं बाले किल्ल्यात करण्यात येतो। 1999 पासून सलग सोनिया गांधी या ठिकाणी खासदार आहेत आणि पुन्हा एकदा ते आपला उमेदवारी अर्ज आता काही क्षणात दाखल करतात। अमोल, आपण बघतोय की या ठिकाणी सोनिया गांधी पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्याचबरोबर भरपूर अशी गर्दी पाहायला मिळते। मात्र एकूणच जो माहोल आहे, राजकीय माहोल कशा प्रकारचा आहे तिथे? तर अमोल कविटकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। एकूणच आपण पाहू शकतो या ठिकाणी जोरदार असं शक्ती प्रदर्शन केलं जातंय काँग्रेसकडून आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये देखील उत्साह इथं पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा इथं काँग्रेसच्या सोनिया गांधी या जिंकून येतील असा विश्वास हे कार्यकर्ते व्यक्त करतायत।